आज आपण बनवणार आहोत फक्त 3 साहित्य आणि 10 मिनिटात तयार होणारी अगदी पांढरी शुभ्र तोंडात टाकताच विरघळणारी आणि दिसायलाही आकर्षक अशी सुकी खोबऱ्याची बर्फी। ही बर्फी इतकी मऊ, स्वादिष्ट आणि झटपट तयार होते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते। जर ही रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। सुके खोबरा बर्फी आपण करणार आहोत, पण आपल्याला जे खोबरे हवे आहे ते अगदी पांढरे शुभ्र हवे आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, मी इथे एक छोटा कुकर घेतलेला आहे, गॅस चालू केलेला आहे, त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी घालत आहे आणि यामध्ये जे सुके खोबऱ्याच्या वाट्या मिळतात त्या वाट्या मी या कुकरमध्ये पाण्यामध्ये मी टाकत आहे। एक 4 वाट्या, मी 4 ते 4.5 वाट्या मी ह्या टाकत आहे। अशा रीतीने ते पाण्यात बुडतील असे पाहायचे आणि काय करायचं आहे, आता याला कुकरचं टोपण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जे खोबऱ्याची पाट जी आहे काळी ती थोडीशी मऊसर होईल आणि मग आपण ते चमच्याच्या साहाय्याने ती काळी पाट आपण काढून घेणार आहे आणि पांढरे शुभ्र असे खोबऱ्याचं किस करून घेणार आहोत। अशा रीतीने आपण कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद करून तसेच एक 5 मिनिट वाफेवरती ठेवलेला आहे। त्यानंतर आता आपण कुकर उघडून पाहूया। कुकर थंड झालेला आहे। आता यामधले जे खोबरे आहे ते खोबरे थोडेसे मऊ झालेले, ते आता आपण यामध्ये काढून घेऊया। अशा रीतीने हे खोबरे सगळे काढून घ्यायचे आहे। खोबरे थोडेसे थंड झालेले आहे। आता ही जी काळी पाट आहे ही आपल्याला काढून घ्यायची, कारण आपल्याला पांढरा शुभ्र असा डेसिकेटेड कोकोनट म्हणजे कोरडा असा सुके खोबऱ्याचा किस काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे सगळं काढून घ्यायचं आहे। हे जरा मऊ झालेलं आहे कुकरमध्ये टाकल्यामुळं, त्यामुळे हे सहज बऱ्यापैकी निघत आहे। अशा रीतीने याची सगळी काळी पाट होती ती सगळी ती काढून घेतलेली आहे। जोपर्यंत खोबरे कोमट आहे तोपर्यंतच ते पटपट निघते, थंड झाल्यानंतर थोडा ते काढण्यासाठी त्रास होतो। जोपर्यंत कोमट आहे तोपर्यंतच ते पटकन काढून घ्या, पटकन निघते आणि अशा पद्धतीने हे पांढरे शुभ्र खोबरे तयार झालेले आहे। आता याचे पीस करून मिक्सरमधनं आपण बारीक करून घेणार आहोत। खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत, आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। एक खोबऱ्याचा चुरा झालेला आहे, खिस झालेला आहे, अगदी बारीक असा तो करून घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण ट्रेला थोडंसं तूप लावून घेऊया, किंवा तुमच्याकडे जर ताट असेल तर ताटाला तूप लावून घ्या, म्हणजे बर्फी तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थापायची आहे। प्रथम आपण कढईमध्ये थोडेसे तूप घेऊया। आता ते बारीक केलेले जे आहे, बारीक केलेले खोबरे जे केले होते त्याचा चव जास्त आहे, कढईमध्ये थोड्या प्रमाणात मी तो घेतलेला आहे। एक भांडं असं किंवा एक डबा मी हा नारळाचा चवतो घेतलेला आहे बारीक केलेला। आता हा मंद गॅसवरती आपण तुपावरती परतून घेऊया की जेणेकरून त्याचा कच्चेपणा नाहीसा होईल। 2 मिनिट झालेले आहेत, गॅसच्या मंद आचेवरती आपण हे परतून घेतलेलं आहे। जे मी खोबरे घेतलेले होते त्याचं बारीक करून घेतलेला जो चुरा आहे तर तो जास्त प्रमाणात झालेला आहे, पण कढईमध्ये मावेल एवढाच मी एक डबा अगोदर करून घेतलेला आहे, त्या प्रमाणानुसारच मी त्याचं प्रमाण सांगणार आहे। 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि मंद गॅसच्या आचेवरती फक्त 2 मिनिट मी हे परतून घेतलेलं आहे की जेणेकरून त्याचा कच्चेपणा नाहीसा होईल। आता ज्या डब्याने आपण एक नारळाचा जो चव घेतलेला होता तो एक डबा घेतलेला होता, तो बरोबर त्याच्या निम्मी साखर घ्यायची आहे। अर्धा डबा साखर घेतलेली आहे मी। एक डबा आपण नारळाचा चव घेतलेला होता, अर्धा डबा साखर घेतलेली आहे, तर बरोबर पाव डबा आपण दुधावरची साय घेतलेली आहे, ती थोडीशी अशी फेटायची आहे आणि त्यामध्ये टाकायची आहे। ही जी साय पाव डबा घेतलेला आहे ती फेटून घेतलेली आहे, ती यामध्ये घालायची आहे। थोडेसे 2 चमचे दूध घातलात तरी सुद्धा चालू शकेल आणि हे सर्व आता गॅसच्या मंद आचेवरती गोळा होईपर्यंत हलवत राहायचं आहे।
साखर विरघळलेली आहे. त्याच्यामध्ये आपण दुधावरची साय घातल्यामुळे ती विरघळलेली आहे. आता गॅस हा बारीकच ठेवायचा आहे, मंद आचेवरतीच ठेवायचा आहे, नाहीतर मोठा ठेवला तर त्या बर्फीचा कलर बदलेल. आणि कधी पण बर्फी करत असताना जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे, जेणेकरून ते मिश्रण खाली लागणार नाही. बारीक गॅसवरती एक 7 ते 8 मिनिट झालेले आहे. आता हा गोळा होत आलेला आहे. बर्फी कशी झाली अशी समजायची तर हा साईडच्या बाजूनेही साखरेचा बारीक असा थर त्या कढईला बसायला सुरुवात होतो आणि असा पूर्ण गोळा झाला की समजायची आपली बर्फी थापायला तयार झालेली आहे. हे ह्या साईडनं असे थोडीशी साखर तयार व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीनं हा सगळा असा गोळा तयार झालेला आहे. आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया. ट्रेमध्ये आता आपण मिश्रण काढून घेऊया. ट्रेला आधीच आपण तूप लावून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया. मिश्रण सेट करून घेऊया, व्यवस्थितरित्या ते पसरून घेऊया. फुलपात्राला तूप लावून घेतलेले आहे. आता याच्या साहाय्याने आपण वडी थापून घेऊया. अशा रीतीने बर्फी आपली छानरित्या थापून झालेली आहे. आता थोडा वेळ ही थंड होऊ दे, नंतर आपण त्याच्या वड्या पाडूया. बर्फी थोडीशी थंड झालेली आहे. आता याच्यावरती आपण एक 20 मिनिट झालेले आहेत, 20 ते 25 मिनिट झालेले आहेत. आपण वड्या पाडून घेऊया. छानरित्या वड्या पडत आहेत. बर्फी थोडीशी ओलसर काढली असता सुकायला त्याला थोडा वेळ लागतो, पण बऱ्यापैकी काढली तर लगेच ती सुकून 10 ते 15 मिनिटात ती निघते. बर्फी थोडीशी अजूनही कोमट आहे, ती पूर्ण थंड होऊ दे, मग आपण याची बर्फी काढून घेऊया. 1 तास झालेला आहे. आता ती निघते का पाहूया. पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या मार्किंग करून घेऊया. बर्फी आता आपण काढण्याचा प्रयत्न करूया. अशा रीतीने ही बर्फी निघालेली आहे. अशा रीतीने ही बर्फी छानरित्या झालेली आहे. अशा रीतीने ही आपली बर्फी छानरित्या तयार झालेली आहे आणि फक्त 3 साहित्यामध्ये आणि 10 मिनिटांमध्ये ही बर्फी तयार होते.